पिंपरी चिंचवड शहरात पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एक अधिकृत आणि एक अनधिकृत नळजोड घेऊन महापालिकेच्या पाण्याची चोरी करणाऱ्यांवर आता प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। चिखली आणि मोरेवस्ती परिसरात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने धडक मोहीम राबवत तब्बल 42 अनधिकृत नळजोड खंडित केले आहेत। तसेच पुन्हा अनधिकृत नळजोड घेतल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 6.5 वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। शहरातील सुमारे 35% पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जात असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केलाय। वाढती लोकसंख्या, तीव्र उन्हाळा आणि वाढलेली पाण्याची मागणी यामुळे अनेक भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। अनेक हाऊसिंग सोसायट्यांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली आणि मोरेवस्ती भागात विशेष पाहणी मोहीम राबवण्यात आली। तपासादरम्यान काही नागरिकांनी अधिकृत नळजोडासोबतच अनधिकृत नळजोड घेऊन पाणी चोरी सुरू असल्याचं आढळून आलं। काही ठिकाणी थेट मोटार पंप लावून पाणी उपसा केला जात असल्याचंही निदर्शनास आलंय। त्यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत 42 अनधिकृत नळजोड तोडले आहेत। प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर मोहीम सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पिंपरी चिंचवड।